संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक ज्यांचे वंदिते पायवले, नाम घेता वदनी दोष जाते. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कुपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक ज्यांचे वंदिते पायवले, नाम घेता वदनी दोष जाते. अखंडित नामा त्यांची वाट पाहे, निशिदिनी ध्यान संत संग. ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवली, नाम घेता वदनी दोष जाते. श्री विठ्ठल टाळी वाजवा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमोन, दुसरे चरण संताजिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा या दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. आइए हनुमंत विराजिए, कथा कहूमती अनुसार. प्रेम सहित गादी धरू, पधारिये पवन कुमार. राम सिया राम जय जय राम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम. कहूँ तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. राम सिया राम जय जय राम. सरस्वती माते द्यावी मज बुद्धी, येतो का कुलती तुझ लागी. लाडके लढीबाळ मागतसे तोज, वंदिन हे रज चरणेचे. आपल्या बाळाची दर्यात हाती, न करे फजती जनामध्ये. ऐकोनिया स्तव झालीसे प्रसन्न, नाम्या तुझा अभिमान मज लागी. लाडके लढीबाळ मागतसे तुझ,
बंदिन है रज चरणचे। राधा मेरी मात है पिता मेरे घनश्याम। इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। जय 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 श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो अलंकापुरी भूमी जिथे ज्ञान पावता झालो मी, नमो भारत देश भूमी जिच्या येऊ पुढे कामी। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीनजना, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिते पायवली, नाम घेता वदनी दोष जाती। सच्चिदानंद घन विश्वोत्पत्ती अकारण करुणावरून आले, तडिद्वित विनंदित पितांबरधारी पंढरीश्वर पांडुरंग परमात्म्याला अधिष्ठान मानून भगवंताच्या कृपेने संत महंताच्या आशीर्वादातून थोर विचारवंताच्या नेतृत्वातून व सर्व सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष देणगीदार मंडळी अन्नदाते मंडळी व सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपराळा यांच्या अनमोल सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज या सप्ताहातला कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे। 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली। तदनिमित्ताने आपल्या समोर जो अभंग ठेवला मंडळी तो संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी संतांचं विशेष महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे। विठाला विठाला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरेचे दास जन्म घेती। पुनीत आणि पावन असणाऱ्या या भूमीमध्ये गेली अनेक वर्षापासून संपन्न होणारा हा धर्मयज्ञ यावर्षी 49वे वर्ष आहे। पुढच्या वर्षी आपला सुवर्ण महोत्सव संपन्न होणार आहे। गेली 48 वर्षे आपण जी साधना केली, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, आणि मग त्याच पद्धतीला अनुसरून अगदी थाटामाटामध्ये तुम्ही हा तुमचा उत्सव साजरा करत आहात। तुम्हाला तेवढे धन्यवाद कमी आहेत। सप्ताह म्हणलं की साधं आणि सोपं काम नाही मंडळी। सध्याच्या काळात लग्न करणं सोपं आहे, घर बांधणं सोपं आहे, पण 2 गोष्टी फार अवघड आहेत। एक निवडून येणं आणि सप्ताह करणं फार अवघड आहे। सप्ताह करायचं म्हणलं की 5 गोष्टी असाव्या लागतात। तुम्ही सरपंचाला विचार मारत राहला, नोहे हा एक त्याचा खेळ, मनोनिमेळ जमविला, मनोनिमेळ जमविला। सप्ताहासाठी 5 गोष्टी असाव्या लागतात, सांगणारा, ऐकणारा, गाणारा, वाजवणारा। आणि सप्ताहातली सगळ्यात महत्त्वाची जर सिस्टीम गोष्ट कोणती असेल, जसा स्वयंपाकातला मसाला महत्त्वाचा असतो तसा आमच्या घरचा मसाला महत्त्वाचा, तसा सप्त्यातला मसाला म्हणजे साऊंड सिस्टीम आहे। टाळी वाजवा एकदा। शेवटपर्यंत अशीच सेटिंग राहू द्या म्हणजे बस जमल। कोणाच्या नादी लागावं पण साऊंड सिस्टीमवाल्याच्या नादी लागू नये। पहिली गोष्ट गावातल्या लेकराच्या नादी लागू नये, म्हणजे ज्या गावात आपण जातो ना भागवताला कीर्तनाला, त्या गावातल्या लेकराच्या कधी नादी लागू नये। ते धिंगाणा करत असतील, काही विक्षेप करत असतील तर त्यांना कधीच म्हणून इथून निघून जा, कुणाचे आहे ते। आणि दुसरी गोष्ट साऊंडवाल्याच्या कधी नादी लागू नये। साऊंडवाल्याच्या मनातच येऊन कीर्तन करायची, माती कशी करायची, त्यानं केलेली माती कुणाच्यानं भरून निघत नाही। आणि मग सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे। ते जावे त्याच्या वंशा मग कळे, एका दिवसाच्या कीर्तनात त्यानं मनात जर ठरवलं तर पुढचे 8 दिवसाचे कार्यक्रम फेल होतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साऊंड सिस्टीम आहे। इंद्रोवादी मृदंगम, आमचे मोठे बंधू माधव महाराज ज्यांचा हात म्हणजे जगन्नाथ आहे। 5च्या मोटरचं कपळसर जरा कमी फिरतं, पण त्यांचा हात, त्यांच्या हाताकडे पाहिलं असं वाटतं ये ठाकूर ये हात मुझे दे दे, असा सुंदर त्यांचा हात।
ज्यांच्याकडे स्वर आहे त्यांच्याकडे ईश्वर आहे. आमच्याकडे काही स्वर नाही मंडळी. गमपणी सा गमपणी कासा असं काय आम्ही शिकलो नाही आळंदीला. जे काय ते भजनाचं आहे. आणि ही सगळी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा. बसलेली सर्व महाराज मंडळी, सर्व श्रोतू वर्गामध्ये आमच्या माता मावल्या, महिला मंडळी, आजूबाजूला बसलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी, ज्यांच्या माध्यमातून मला या सप्त्यात येण्याचा योग आला, ते आपल्या गावातले एक विद्वान, शालिनी व अनुभवी मूर्धन्य व्यक्तिमत्व, माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे आमचे शिवाजी बाबा असतील, संजू महाराज असतील, रमेश महाराज असतील, ही सगळी गावकरी मंडळी. माझ्या कीर्तनाला जी आमची भावकी आली, आज कोणी कीर्तनाला येतात ते त्यांना पत्रिका पोहोचली नाही. आज रोजच्या पत्रिका पोहोचतात. रात्री माझं कीर्तन किनवटला होतं, परवा तिकडं पुसदला होतं. ह्या सगळ्या पण आजची पत्रिका माझ्या मोबाईलमध्ये नव्हती, यांनी दिली मला. पण तुम्हाला आली नाही तरी पण तुम्ही आलात, धन्यवाद. बसलेल्या सर्व मंडळीच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो. कुणाचं नाव घेतलं म्हणून कोणी आनंदी होऊ नका आणि कुणाचं राहिलं म्हणून कोणी नाराज होऊ नका. आपण सर्वजण या मंडपात आलो ते एकमेकाचा नामनिर्देश करण्यासाठी नाही, तर देवाचं नाव घेण्यासाठी आलो. विठाला विठाला. अतिशय सुंदर अभंग आहे मंडळी. या गावामध्ये माझी भरपूर कीर्तनं झाली, पण या सप्ताहात मी पहिल्यांदा आलो, पहिल्यांदा येण्याचा योग आला. सुंदर सप्ताह तुमचा आहे. खंडोबाकडं पण माझी कीर्तन झाली, इथं पण एकदा कीर्तन झालं, पण या सप्त्यात नाही, ते दुसरा सप्ताह होता. हा तुमचा नेमाचा सप्ताह आहे. तुम्ही नेम चालवत आहात. चालवणं, सुरू ठेवणं हे सध्याच्या काळामध्ये फार अवघड आहे. काल परवा एका माणसाचा मला फोन आला, म्हटले महाराज सप्ताह करायचं आम्हाला. म्हणलं का सप्ताह होत नाही का तुमच्या गावात? ती म्हटली आम्हाला भजने लावून द्या, कीर्तनकार लावून द्या, गायक वादक लावून द्या. म्हणलं सप्ताह होत नाही का? म्हणजे सप्ताह होतो, पण काय करता, आमच्या गावामध्ये निवडणूक झाली आणि सप्ताह आमचा मोलडा. सप्ताह चालवणं फार अवघड आहे. पण तुम्ही 48 वर्षे 49 वर्षे चालवत आहात. देश किती प्रगतशील झाला, देशामध्ये किती उन्नती झाली, किती समृद्धी झाली. नवे नवे आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाले? 76 वर्षे झाले. ही या देशाची हरित क्रांती आहे, समृद्धी आहे. पण समृद्धीला जोड जर संस्कृतीची नसेल मंडळी, तर समृद्धी कधी विकास करत नसते, ती विनाश करत असते. म्हणून समृद्धीचा आणि संस्कृतीचा जर समन्वय असेल तर हा देश प्रगती करत असतो. आज देश चंद्रावर पोहोचला. नवे नवे हा सप्ताह जेव्हा सुरू झाला तेव्हा साऊंड सिस्टीम नसेल, मंडप नसेल, लाईट नसेल, लयत करून हे मंदिर पण तेवढं भलं मोठं नसेल. पण त्या काळात त्यांनी खंदिलावरती सप्ते केले आणि ते सप्ते आत्तापर्यंत चालू आहेत. तर त्यांनी जे सप्ते सुरू केले ते इथं असतील नसतील, जिथं कुठं असतील त्यांना आनंद असेल की आम्ही केलेला सप्ताह आजही चालू आहे. एवढी प्रगती झाली, एवढी प्रगती झाली मंडळी. 5-6 वर्षाचं लेकरू, जे लेकरू खापराची पाटी घेऊन शाळेत जायचं, ते पोरगं आज 50,000चा iPhone 7 घेऊन शाळेत जातं, लॅपटॉप घेऊन शाळेत जातं. ही या देशाची क्रांती आहे. पण त्या क्रांतीला सुद्धा समोर ठेवून तुम्ही आजही संस्कृतीचं अवगमन करत आहात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. येणाऱ्या पिढीनं पण उभं राहिलं पाहिजे. ज्या गावातले मागची माणसं चांगली असतात त्या गावातली पुढची माणसं चांगली घडतातच. विठाला विठाला. अतिशय छान, अतिशय गोड कीर्तन करणार आहे, कमी करणार आहे. इंग्रजी ज्याला स्वीट बट शॉर्ट म्हणतात, थोडंसं पण महत्त्वाचं. तुम्ही मन लावून कीर्तन ऐकलं तर माझं कीर्तन तुम्हाला कळेल. बाबा आहेत, संजू महाराज आहेत, आधी करून सगळी जाणकार मंडळी आहे. तुम्ही 49 वर्षे जर कीर्तन ऐकले असतील तर तुम्हाला कीर्तन कळेल. या अनुषंगाने मी आपल्यासमोर बोलणार आहे. नामदेवरायाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. संताचं महत्त्व, संताच्या जीवनाचं थोडं ऑब्झर्वेशन जर आपण केलं ना, आपल्या जीवनाचं जर थोडं निरीक्षण केलं तर आपल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संत जेव्हा एखादा विषय जगासमोर मांडतात तेव्हा त्या विषयाला काहीतरी एक उद्देश असतो. संतांनी आज संताचं वर्णन केलं या अभंगाच्या माध्यमातून, तर काहीतरी उद्देश समोर ठेवून केलं आहे. संतांनी एखाद्या गावाचं वर्णन करावं ते जगाच्या हितासाठी करावं. संतांनी एखाद्या नदीचं वर्णन करावं ते जगाच्या हितासाठी करावं. संतांनी एखाद्या पर्वताचं वर्णन करावं तेही जगाच्या हितासाठी करावं. जसं की आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव. गावाचं वर्णन केलं, काय केलं
जगाच्या बाजारात जे शोधून सापडत नाही का मंडळी, जे पैसे देऊन सापडत नाही ते आळंदीला फुकट सापडतं, म्हणून आळंदीचं वर्णन. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप होती भंगा. नदीचं वर्णन का? सगळे पाप नष्ट होतात म्हणून नदीचं वर्णन. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. पर्वताचं वर्णन का? तर पाहिल्या आम्हाला यमाची पुरी भेटत नाही म्हणून पर्वताचं वर्णन. संताचं वर्णन का? तर त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. विठाला विठाला. आपण जेव्हा एखादा विषय जगासमोर मांडतो मंदिरासमोर येऊन, तेव्हा त्या विषयाचा आणि जगाचा काही संबंध आहे का याचा विचार आपण करत नाही, आहे की नाही. रोजचा एक नवीन अनुभव आहे. लोक आम्हाला कीर्तनाला गेले की लोक म्हणतात चला चहा प्यायला. चहा प्यायला गेलं की चहा पाजत नाहीत. चहा पाजायच्या अगोदर म्हणतात हे पुढचं 4 मजली बांधकाम आहे का, हे सगळं आपलंच. तुम्ही मला सांगा चहाचा आणि ते 4 मजलीचा काही संबंध आहे का? तरी पण लोक मोठेपणानं सांगतात. लोक म्हणतात मी काहीतरी पुण्याई केली म्हणून मला चांगली सून भेटली. मी काहीतरी पुण्य केलं म्हणून माझा पोरगा DYSP झाला, नायब तहसीलदार झाला. तुम्हाला चांगली सून भेटणं, तुमचं घरदार होणं किंवा तुमचा पोरगा सर्व्हिसला लागणं या जगाचं काही हित आहे का? नाही ना, याच्या जगाचा काही संबंध नाही. त्यात तुमचं हित आहे. पण तरी आपण मोठेपणाने जगाला सांगतोय की नाही. माणूस जन्माला यायला किती महिने लागतात? बोला की हे का विचारसागर आहे का? 9 महिने लागतात की नाही. माणूस जन्माला यायला 9 महिने लागतात. माणूस बोलायला किती दिवस लागतात? कमीत कमी 2 वर्ष लागतात. चलायला 1.5 वर्ष लागतं. माणसाला जन्माला यायला 9 महिने लागतात. चलायला 1.5 वर्ष लागतं. बोलायला 2 वर्ष लागतं. पण काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं हे आयुष्य गेलं तरी कळत नाही माणसाला. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, कुणासमोर बोलत असताना आपल्या बोलण्याचा पुढच्याला किती फायदा आहे याचा विचार करून तुम्ही पुढच्या समोर काही बोलत जा. विनाकारण तुम्ही तुमची इमेज खराब करत जाऊ नका. विठाला विठाला. संतांचं वर्णन करण्याचा काय उद्देश आहे? तर त्याच्यात तुमचं आमचं हित आहे. काय हित आहे हो नेमकं? आमचं काय अहित आहे की जेणेकरून हित झालं पाहिजे? तर त्याचं कारण असं आहे मंडळी, तुमच्या आमच्या पाठीमागं तथा जीवाच्या पाठीमागे अनादिकालापासून दुःख लागलेलं आहे. त्या दुःखाचं जर नाव काय असेल तर जन्म आणि मरण. हे सगळ्यात मोठं दुःख आहे बरं. त्याचं जरी करता आपल्याला काय वाटत नसेल तर जन्म मरण हे एवढं भयंकर दुःख आहे की याची लाज आपल्याला कधीतरी वाटली पाहिजे. संत आम्हाला हसले. ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला लाज वाटते का किती वेळा जन्मा येतात आणि किती वेळा मरता? बहुता वराडी आली से बाळा, हसतील लोक परीन सांडे चाळा. हे बाळा, तुझा जो चाळा आहे हा चाळा तू नेमका सोडणार कधी आहेस का? तर जन्माला येणं आणि मरणं हा तुझा चाळा सुटणार कधी आहे? बरं, जन्माला येऊन तू करतो तरी काय? एकाचे खाये एकाचे गाये, लाज नाही तिशी काय सांगावे काय. जन्माला येऊन तरी आपण सुद्यानं राहत नाही. एकाचं खातो दुसऱ्याचं गातो. पण आपली लाज वाटली पाहिजे, आपल्या जन्ममरणाची लाज वाटली पाहिजे. संताला हसू आला आपल्या जन्ममरणावर म्हणून संत आम्हाला हसले. हे भयंकर दुःख आहे मंडळी. आणि हे दुःख येण्याचं कारण जर काय असेल तर मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे न कळल्यामुळं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, मीपणाचा विसर पडल्यामुळं माणसं जन्माला येतात. मी तो पलाची थोराली भुली, बोलवी मावो
आत्मज्ञान आपल्याला होईल. मी कोण आहे, कुठून आलो आणि कुठे जाणार आहे, नवे नवे आल्यानंतर काय करायचं आहे हे जेव्हा कळेल त्या दिवशी आमच्या जगण्यात बदल होईल, आमच्या बोलण्यात बदल होईल, वागण्यात बदल होईल, आमच्या राहण्यात बदल होईल, नवे नवे आमच्या बसण्यात देखील बदल होईल. आणि म्हणून आपलं अज्ञान कधी आपण झाकून ठेवू नये. बरं, कशाचं का अज्ञान असेल ते कधी झाकून ठेवू नये. प्रामाणिकपणानं जगासमोर सांगावं की मला हे जमत नाही. हो, प्रामाणिकपण. माणसं असे आहेत महाराज की गुण सांगतात पण अवगुण सांगत नाही. सांगतो का आपण अवगुण? सांगतो का? होय, अवगुण सांगतो. माणसं गाडी घेतली की स्टेटस ठेवतात, माणसं बंगला बांधला की स्टेटस ठेवतात, माझं मोबाईल घेतला की माणसं व्हिडिओ काढून स्टेटस ठेवतात, चांगले कपडे घातले की चांगला फोटो काढतात, डीपीला ठेवतात, स्टेटसला ठेवतात. बँकेचं कर्ज घेतलं आणि त्याची नोटीस आली, त्याचं कोणी स्टेटस ठेवतं का? बोला की झोपले का? हा, कडक कपडे घातलेली माणसं जगाला दाखवतात मी किती मोठं आहे. पण माय बाप हो, जगाला तुम्ही तुमचा मोठेपणा सांगितले ना, जग कधीच तुम्हाला मोठं समजत नाही. माझं हे वाक्य तुम्ही लिहून घ्या. गुण जगाला दाखवल्यानं कधी लोक तुम्हाला गुणवान म्हणत नाहीत. आणि तुमचं अवगुण झाकून ठेवल्यानं कधी तुमचा अवगुण झाकत नाही, तो उघडा पडत असतो. आणि म्हणून तुम्ही जसे आहात तसे जगासमोर या. जग तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. तुमची गाडी, बंगला, फॅक्टरी, दुकान, मकान, डिग्री, सर्टिफिकेट हा तुमचा परिचय नसतो. तुमचं जगणं, बोलणं, चालणं, वागणं, नवे नवे तुमच्या खिशाची पेनसुद्धा तुमचा परिचय देऊन जाते की तुम्ही कोण्या कॅटेगरीचे आहात. पोरं आता नवीन भांग पाडतात बघा, तो भांगसुद्धा त्या पोराचा परिचय असतो की मी कोण्या कॅटेगरीचा आहे. तुमच्या पायात ती चप्पल जगाला दाखवून देते की तुम्ही कोण्या लेवलचे आहात. तुमच्या अंगातले कपडे नवे नव्हे, तुमचं चलणंसुद्धा जगाला दाखवून देतं की तुम्ही काय आहात. तुम्हाला विशेष करून जगाला सांगायची गरज नाही की तुम्ही कसे आहात. विठाला बेटा जे आहे जसे आहात तसे जगासमोर येता का, तसे तुम्ही देवासमोर जा. देव तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. काय झालं, एका पोरीला पाहायला पोरगा आला. सध्या आता सीझन सुरू झालं ना, लोक फोन करतात साखरपुडा आहे बरं का, साखरपुड्याला या. आता महाराजांना कीर्तन करावं का साखरपुडे करावं? हा, कीर्तन करायला टाईम नाही. 7 वाजूस तर झोपलो. आता मी झोपू नाही, पण काय करता आता, झोपतून उठलो आणि इकडं आलो. मुलीला पाहायला पोरगा आला, पण पोरीच्या मायेनं 2 वर्षापासून तो पोरगा पाहून ठेवलेला होता. मी तुम्हाला परिचय सांगतो की माणसाचा परिचय कसा जातो जगासमोर. झाकून ठेवल्यानं कधी काही झाकत नाही, दाखवल्यानं कधी लोकांना दिसत नाही. ते ऑलरेडी दिसतं तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून. 2 वर्षापासून पोरीच्या मायेनं पोरगा पाहून ठेवला की आपली गुड्डी या पोराला द्यायची, हे आपल्या पोरीसाठी सुटेबल आहे. पण आता अपेक्षा वाढल्यामुळं पोरीच्या आईला वाटलं की जरा चांगलं भेटलं तर बघू. पण अपेक्षा काय पूर्ण होत नाही. अपेक्षा उत्पन्न करणं जीवाचा स्वभाव आहे मंडळी. पण अपेक्षा पूर्ण होतीलच असं अजिबात नाही. पण अपेक्षा न पूर्ण झाल्यामुळं पोरीनं त्या पोरीच्या मायबापानं निरोप दिला आणि या म्हटले मुलगा पाहायला, मुलगी पाहायला. जो पोरगा पाहायला आला का तो पोरीच्या मायनं 2 वर्षापासून पाहून ठेवलेला होता. आणि पोरगा पाहायला जसा आला, पोरगा आता पाहायला काय साधं येतं का वय? हां, त्याचे बुटन, त्याचे कपडे, त्याचा थाटण. आलं ते पोरगं इनोवा क्रिस्टा गाडीमध्येच आलं. ज्या घरी मुलगी होती त्या घरी सुंदर रांगोळी काढलेली होती. पोरगी पाहायला गेली की लोक रांगोळी चांगली काढतात का, तर पोराला कळलं पाहिजे ना पोरला रांगोळी जमते म्हणून. पोहे केलं तर त्या पोह्यातले शेंगदाण्याचे टपरे काढून पोहे करतात का, तर त्या माणसाला कळलं पाहिजे ना की पोरीला स्वयंपाक चांगला जमतो. पण जिला पाहायला आलो ती करते का रांगोळ काढते का स्वयंपाक करते, ती मेकअपमध्ये गुंग असती वरी. ती पोरगी वरच्या मजल्यामध्ये मेकअप करत होती. सहज तिच्या मैत्रिणीने सांगितलं, आली आली गाडी आली, नवरदेवाची गाडी आली बघा. गाडी आली आणि गाडी बंगल्यासमोर येऊन थांबली. वरच्या मजल्यातून एक खिडकी होती, त्या खिडकीचा काच बाजूला केला त्या पोरीनी. आणि काचातून पोरींनी पाहिले की नेमका नवरदेव कोणता आहे. नीट आहे का बरं, नवरदेव कोणता ते पाहिला. आणि जसा काय पाहिला तो नवरदेव गाडीतून खाली उतरला पुढच्या सीटवरून. सगळ्या मैत्रिणी म्हटल्या असाव तर नवरदेव हाच असाव. पोरीनं तो नवरदेव गाडीतून उतरताना पाहिला. आणि जसा काय तो नवरदेव गेटच्या मधात गेला आणि सोफा सीटवर जाऊन बसला. त्याच वरच्या मजल्यातून एक खिडकी अशी होती की बैठकीतलं सगळं दिसत होतं त्या खिडकीतून. मग जसं खिडकीतून गाडीकडे पाहिलं, त्याच खिडकीतून बैठकीतलं पाहिलं. आणि तो पोरगा जसा गाडीतून उतरताना पोरीनं पाहिला, तसाच बैठकीत सोफा सीटवर बसताना देखील त्या पोरीनं पाहिला. आणि मग पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. पाहुणे बसले, पाय धुया पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर झालं असं की पोरगी चहा घेऊन आली. आणि चहा घेऊन आल्यानंतर, चहा घेऊनच येतात ना तुमच्याकडं, कसं येतात
तुमच्या इकडं कसं येतं ते मायापेक्षा कुणाला माहिती नाही. झोपले का तुम्ही? चहा घेऊन येतात किंवा हळदी कुंक घेऊन येतात. आमच्याकडं असंच आहे, तुमच्याकडं असंच असेल. असंच आहे म्हणायला काही हरकत नाही, आहे की नाही? आली पोरगी मस्त. आता ज्याला पाहायचंय, जो नवरदेव आहे तो मुलीकडे कधीच पाहत नाही, ते दुसरीकडेच पाहत आहे. जी पत्नी करायची का तिकडे पाहत नाही. पाण्याचा कार्यक्रम झाला, पोरगी रिकामे कप घेऊन आली आणि पोरीच्या माईनं विचारलं, गुड्डी कसा आहे पोरगा, पसंत आहे का? गुड्डीनं डोक्यावरचा पदर खाली करत म्हटली, मम्मी हे पोरगं मला पसंत आहे. या पोरावर सोबत लग्न कराय मी एका पायावर तयार आहेत. मी आज साखरपुडा करा, आज सुपारी फोडून टाका, मी तयार आहे म्हटली. हे पोरगं मला पसंत आहे. गुड्डीच्या मम्मीनं डोक्याला हात लावला, म्हणजे काय पागल झाली की काय? अगं या पोराला 2 वर्षापासून मी पाहते, पण 2 वर्षापासून सुद्धा माझं मन 20-19 करतं, आणि तू 2 मिनिटात काय पाहिलं? ती पोरगी हुशार होती बरं, इतकं हुशार पोरीनं असलं पाहिजे सध्याच्या काळातल्या. ती पोरगी म्हटली, मम्मी हे पोरगं मला पसंत काय माहिती आहे? ते पोरगं गाडीतून उतरताना असं उतरलं आणि सोफा सेटवर बसताना असं बसलं की ती एका महिन्यात माझ्या ताटाखालचं मांजर होऊ शकतं, म्हणून ते पोरगं मला पसंत आहे. तुम्ही झोपले ना? जागे आहेत का? त्या पोरानं कपडे चांगले घातले होते, बूट चांगला घातला होता, गाडी इनोवा घेऊन आला होता, तो शिक्षण चांगलं होतं त्याचं. पण त्या पोरीनं त्या पोराचा परिचय कशातून करून घेऊन उतरताना असं उतरलं आणि बसताना असं बसलं. त्याचं ढाबळं वागणं त्या पोरीला पसंत आलं. ती पोरगी म्हटली, हे आपल्या हाताखाली येऊ शकतं म्हणून पसंत आहे. मला सांगायचं काय, तुमचं एज्युकेशन, तुमचा बंगला, तुमची गाडी, तुमची शेती, तुमची माडी, तुमची दाढी, तुमची बॉडी, तुम्ही किती जगाला दाखवलं तरी तुमचं वागणं जगाला कळतं की तुम्ही कोण्या लेवलचे आहात. विठाला विठाला. म्हणून कधी अज्ञान तुमच्याकडे असेल तर कधी झाकून ठेवू नका. जे आहे ते जगाला सांगा, मी असा असा आहे, जग तुमचं स्वीकार करेल. आता अज्ञान नष्ट करण्यासाठी जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं शस्त्र जर काय असेल मंडळी, तर त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञाने विनय के उपाय करशी जितुके, येर गुंफिसे तितुके. आता ह्या का ओव्या मी पाठ केली नाही बरं, कानपाट ओवी आहेत, एक नाही एखादी चुकू पण शकते ओवी. अज्ञानापेक्षा जर वेगळा उपाय एखाद्यानं केला अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानापेक्षा, तर तो माणूस मुक्त होणार नाही, तो फसल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारांची परिभाषा आहे, सुटायाचा काही करीना उपाय, भजण्यासाठी एका जीवानं माणसं वडालेत महाराज. हे इतकं सोपं नाही. भागवत करून घरी गेले आणि कंबर दुखायला लागली तर घरी म्हणता येतं कंबर दाबावं, लय कंबर दुखायला लागली. पकवाज वाजून वाजून हात दुखायला लागले तर घरी जाऊन म्हणता येतं जरा हात दाबा. पण भजन करून करून गळा जर सुजला तर घरी जाऊन म्हणायचं का गळा दाबा एकदा आमचा, म्हणायचं का? हे तितकं सोपं नाही. खाली बसणारला वाटतं हे काय ओगे वाण्यासारखे वळडायलेत. हे तितकं सोपं नाही. सुटायाचा गाय करीन उपाय. अज्ञान निवृत्तीसाठी जर तुम्ही दुसरा उपाय जर निवडला मायबाप, तर तुम्ही सुटणार नाही, तर तुम्ही गुंतणार. माऊली म्हटले, ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी माणसाच्या क्रियेत बदल होतो, नवे नवे जन्म मरणात देखील बदल होतो. एक माणूस रस्त्याने जात होता. माऊलीचा दृष्टांत आहे बरं ज्ञानेश्वरीतला. रस्त्याने जाता जाता सहज पिपळाचा सप्ताह सुरू आहे म्हणून वर्तळ्याचा एक माणूस, उदाहरण सांगतोय बरं, वर्तळ्याचा एक माणूस येत होता. उदाहरण सांगतोय, नाही तर लगेच लोक म्हणतील कोण येत होता बरं. येत होता रस्त्याने येता येता पाठीमागून एका माणसाने त्याला गोटा हाणला. गोटा कळतो ना, कळतो, दगड हाणला. दगड हाणल्याबरोबर दणकन दगड पाठीमध्ये लागला आणि जसा काय गोटा लागला तसा खाली वाटला.
अरे 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 म्हणी आज कीर्तनाला जाऊ लागलो, चोंडीच्या महाराजाचं कीर्तन आहे, पण कुण्या मूर्खानं मला गोटा हाणला, त्याचं मी काय वाकडं केलं? माझ्या पाठीत गोटा हाणला, त्याचं मी काय धुरा फोडा का काय चोरून नेलं, त्याचा काय त्याला का मी काय त्रास दिला का? पण त्यानं मला गोटा हाणला. पण नेमका गोटा एवढा लागला म्हणजे गोटा केवढा आहे ते तर पाहू. त्यांना असं वाकून पाहिलं पाठीमागे, तर तो गोटा होता 3 छटाकाचा. आणि तो गोटा नव्हता, सोन्याचा गोटा होता. 3 छटाकाचा का वाढवायचा? स्वस्त झाले, तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही, गरिबी कशाला बरं? 4 छटाकाचा 4 छटाकाचा गोटा पाहिला. आणि जेव्हा गोटा माहिती नव्हता सोन्याचा आहे, तोपर्यंत तो माणूस म्हणत होता कशाला गोटा आणला, मी त्याचं काय वाकडं केलं. पण जेव्हा कळलं गोटा सोन्याचा आहे तेव्हा तो काय म्हटलं माहिती आहे? अरे एकच कशाला हाणला, अजून 5-10 हाणणं बापा. काय म्हटला तू? अजून 5-10 मला गोटे हाणणं. गोट्याचं ज्ञान नव्हतं तेव्हा गोटा हाणणाऱ्याच्या प्रती काय भूमिका होती, याचं मी काय वाकडं केलं. पण गोटा जेव्हा सोन्याचा आहे हे कळलं तेव्हा गोटा हाणणाऱ्याच्या प्रती भूमिका निर्माण झाली की हा आपला चांगला माणूस आहे, यानं अजून 5-10 गोटे हाणाय पाहिजे. हे पटत नसलं दुसरं सांगतो, ज्ञानोबरायचा दृष्टांत आहे. माऊली म्हटले का घरासमोर एक भिकारी गेला आणि भिकारी भीक मागू लागला, माय वाढ. पण ज्या घरात समोर गेला त्या घरातली माय घरात स्वयंपाक करत होती. त्या माईचं लेकरू होतं 1-1.5 वर्षाचं आणि ते दारात खेळत होतं. त्याच्या हातात 50 रुपयाची नोट होती आणि त्या नोटेला घेऊन ते खेळत होतं. भिकाऱ्याने विचार केला, झोपडी दिसायली काय, आरसेची बंगला नाही, ही बाई येईल कव्हा, मला वाढील कव्हा? बरं वाढील तर नेमकं काय वाढील? 5 नाही तर 10 रुपये देईल, याच्यापेक्षा पलीकडे देणार तरी काय मला? पोराच्या हातात 50 रुपयाची नोट आहे, 50ची नोट घेऊन लंपास होऊ. 50 भेटायलेत ना. जसा काय भिकारी 50ची नोट घेण्यासाठी जवळ गेला पोराच्या, पण ते पोरग पिपराळ्यातलं होतं. काय पिपराळ्यातली माणसं म्हणजे हरणासारखे चतुर आहात तो शिरोमणी. हो, पिपराळ्यातलं पोरग म्हणजे काय ते जनरल असेल का होय? हा, ते पोरग जसं काय ते भिकारी जवळ आला आणि त्या पोरानं मम्मीला हाक मारला, मम्मी हा मामा बघ ना, माझ्या हातात ती 50 रुपयाची नोट घ्यायला लागला. भिकारी जेव्हा नोटाला हात लावणार तेव्हा त्या पोरानं मम्मीला आवाज दिला, मम्मी हा मामा माझी नोट घ्यायला बघ ना. तेव्हा स्वयंपाक करता करता मम्मीनं सांगितलं, बाळा मामाला ती नोट घेऊ दे, ती नोट खरी नाही, ती नोट खोटी आहे. झोपले का तुम्ही? आता ती नोट खरी आहे का खोटी आहे जेव्हा भिकाऱ्याला कळालं तेव्हा भिकारी पुढचा पाऊल पुढं टाकेल का मागं टाकेल? बोला की. मागं टाकणार महाराज. नोटाचं ज्ञान झालं की तो मागं कल्ला, गोट्याचं ज्ञान झालं की त्यानं हाणणाऱ्याच्या प्रती करुणा दाखवली. तसं या देहाचं ज्ञान जेव्हा होईल, जेव्हा या संसाराचं ज्ञान होईल, जेव्हा जगातल्या नात्या गोत्याचं ज्ञान होईल, त्या दिवसापासून तुम्ही परमार्थिक व्हाल. विठाला विठाला. संपन्न असाल, श्रीमंत असाल, प्रतिष्ठित असाल, पण तुम्ही अज्ञानी असाल तर तुमचं जगणं किती विचित्र आहे. ज्ञानोबरायची भाषा आहे. माऊली म्हटले अज्ञानी माणसाचं जीवन फार घाणेरडं आहे. न जावे ते तजाये, न पाहे ते जो न पाहे, न खाये ते खाये ते वेची तोसे, न धरावा तो संगू, न लागावे तेथ लागू, न अचरावा मार्गू अचरे जो, न ऐके ते ऐके, न बोले ते भुंके, परिदोष होतील ते न देखे प्रवर्तता, अंग मनाशी रुची यावे, एकलेने कृतकृत्य नाठवे, करणे याचे नावे भलतेची करी, परिमज पाप होईल, का नरक यातना येईल, हे काहीच पुढील आठवे ना जो आहे ना, जो शब्द या ओवीतला बाबा तो अज्ञानी माणसासाठी आहे. म्हणून पुरानो पैसा कमवण्यापेक्षा, बलवान होण्यापेक्षा, एखादं पद कमवण्यापेक्षा ज्ञान कमवा. सगळं जग तुमच्यासमोर वाकल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आपण करतो काय माहिती आहे? आपण भजन देवाचं करतो, पण भजनाच्या बदल्यामध्ये आपण देवाची बायको मागतो. आवडेल का त्याला? झोपले का तुम्ही? भजन करतो पण भजनाच्या बदल्यामध्ये देवाला काय म्हणतो? 10,000 रुपये पाकिट द्या. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? देव जर आपण मागितलं, देवाला निमंत्रण दिलं, मूळ पत्रिका देवाला सांगितलं, देवा आमच्या घरी तुम्ही तुमच्या सपत्नीक या. देव आपल्या घरी आला तर देवाची पत्नी लक्ष्मी आपल्यासोबत, देवासोबत आपल्या घरी अनायासी येणार आहे. पण मी काय म्हटलो? धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच ये सर्वे ज्ञानवृद्धस्य
किंकरा शिष्य किंकरा. कोणी धनानं मोठा असेल, बलानं मोठा असेल, मानाने मोठा असेल, आणि सगळी मोठी असणारी माणसं ज्ञानानं मोठी असणाऱ्या माणसासमोर वागतात. हे सर्वे ज्ञानवृद्धस्य किंकरा शिष्य किंकरा. म्हणून ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञान आल्यानंतर अज्ञान जातं, माणूस मुक्त होतो. हो, माऊलीचा दुसरा दृष्टांत आहे अज्ञान खंडणीसाठी बरं का. माझं तुमचं काही सरलं नाही, असं ठरलं नाही की अभंग सरला पाहिजे, आणि ठरलंय बी नाही. 4G आहे जरा, आता 6G येणार आहे. माझं तुम्ही सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला सांगून जाणार आहे. पण गोड चिंतन आहे ज्ञानोबरायचं अज्ञानाच्या संदर्भात 213व्या माऊलीने लिहिल्या. माऊली म्हटले 3 पोरं रस्त्याने जात होते. माऊलीचं दृष्टांत आहे बरं का. पुराणो, बाकी काही वाचण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला जगातलं ज्ञान होईल. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत दिलेत. म्हणून मला असं वाटतं कधी बाबा, एक राजा होता आणि त्याला 2 बायका होत्या आणि एक आवडती आणि एक नावडती, हे सांगण्यापेक्षा ज्ञानेश्वरीतले दृष्टांत सांगा. माऊली म्हटले 3 पोरं रस्त्याने, टाळी वाजवा वाजवा. मला टाळी वाजवा GST लागते म्हणून. तुमच्याकडे परंपरा आहे ना टाळी वाजवायला? कीर्तनात जर टाळी वाजवली मंडळी, त्याचे तुम्हाला सायंटिफिकली आणि क्लिनिकली फायदे सांगतो मी. थोडंफार हे पण होऊ अध्यात्म आणि विज्ञान. कीर्तनात जर टाळी वाजवली, कीर्तनात, तर माणसाच्या हातावर जी रेषा आहे, भागवतात जर टाळी वाजवली तर माणसाच्या हातावर ज्या राहू केतूच्या रेषा आहेत का, तुम्ही पहिल्या दिवशी त्या पहा दिसतील, आणि 7व्या दिवशी तुम्ही पहा त्या दिसणार नाहीत. तिथं धनरेषा प्रगट होईल. हे एक तुम्हाला भौतिक मी कारण सांगितलं. पण सगळ्या विज्ञानाला कळालं टाळीच्या संदर्भात मी बोलतोय की शरीरामध्ये रक्त सर्क्युलेशन होण्याचं काम नाडीच्या माध्यमातून होतं. पण रक्त नेमकं शरीरात कुठं निर्माण होतं हे विज्ञानाला लय दिवस कळालं नव्हतं. मग ते कळालं, त्याचं उत्तर गाथ्यामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये एक बॅक साईडला हाड असतं बघा, पेलिलिस नावाचं, आणि त्याचा ते शोध कोणी लावला, एक पेलिलिस नावाचा शास्त्रज्ञ आहे, ते पॉलझॅकनं शोध लावला त्याचा. पॉलझॅक शास्त्रज्ञाचं नाव आहे. ते पेलिलिस नावाचं हाड असतं, ते हाड पाठीमागं असतं, त्याच्या शॅकेर्म नावाचा एक धातू असतो. त्या धातूच्या माध्यमातून रक्त तिथं तयार होतं. पण जरी करता ते रक्त पाठीमागं तयार होत असेल तरी रक्त सर्क्युलेशन करण्याचं काम नाडी करते. नाड्यातली सगळ्यात मेन नाडी जर कुठं असेल तर ती ही असते. कोणती असते? बोला की, झोपले का? मनगटाला. म्हणून माणसं आत्महत्या करताना गळा कापायच्या ऐवजी कोणती नाडी कापतात? बोला की. हे पोरं पोरी आत्महत्या करतात तेव्हा इथली नाडी गळा कापायचं ना डायरेक्ट. मरायचंच म्हटल्यावर. एक माणूस रस्त्याने बॅटरी घेऊन चालला होता.
कुठं चालले निमराय चाललो बॅटरी घेऊन नाही म्हणे सर्पाचं याचं भेव वाटू नये म्हणून सर्प किंवा वाटत आला तर मरायचं झालं की तू बॅटरी घेऊन तसं मरायचंय. तर मग ही नाडी का कापली जाते आणि माणसं मरतात का, तर महत्त्वाची नाडी आहे आणि हाताशी कनेक्ट आहे आणि ती नाडी व्यवस्थित चालण्यासाठी हातावर हात जर आदळला तर ती नाडी व्यवस्थित चालते, ज्याच्याकरून आम्हाला अटॅक येत नाही, आमची BP शुगर कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. पण टाळी वाजवायला कंजूशी करू नका, वाजवा एकदा टाळी होऊन जाऊ द्या. कीर्तनी वैसोनी जो करील कोणीची टाळा 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 टाळी त्याला काला झाल्यावर यम कवटाळी. ज्याला यमानं कवटाळू नाही त्यांनी टाळी वाजवा, वाजवा एकदा टाळी. 3दा तर टाळी वाजली ना. मी काय सांगत होतो, 1000 दृष्टांत आहेत ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीत. अज्ञान निवृत्त करण्यासाठी जर तुम्ही दुसरा उपाय केला तर अज्ञान निवृत्त होत नाही. ज्ञानच हे सगळ्यात मोठं शास्त्र आहे अज्ञान निवृत्तीसाठी. 3 पोरं रस्त्याने जात होते, रस्त्याने जाता जाता भरपूर जेवले, भागवत संपलं, पंक्तीला जेवले, निघाले रस्त्याला फिरण्यासाठी. रस्त्याला चालले तर घरी एका झाडाखाली बसले, एकानं मोबाईल काढा, मोबाईल पाहत बसला. दुसरा मोबाईल नव्हता त्याच्याकडे म्हणून त्यानं अंग टाकलं आणि अंग टाकल्या टाकल्या जसा काय जेवलेला रटावून होता दाबून जेवलं होतं त्यानं आणि अंग टाकल्या टाकल्या झोप आली आणि झोप आल्या आल्या त्याला दिवसा स्वप्न पडलं. माऊली म्हटले दिवसा स्वप्नामध्ये तो वनात गेला, वनात जाऊन एका झाडावर गेला, झाडावरची फांदी एका कुऱ्हाडीच्या सायाने तो तोडू लागला, पण तोडता तोडता एक कुऱ्हाड फांदीवर न लागता त्याच्या मांडीवर लागली. हे चाललंय कुठं सगळं स्वप्नात चालले, स्वप्नात मांडीवर लागली, जखम मोठी झाली आणि त्या जखमीतून रक्त गळायला लागलं आणि ते झोपेतच बोंबलायला लागलं, लागली रे लागली लागली कुऱ्हाड लागली कुऱ्हाड लागली. आता काय करू, केवढं रक्त गळते. त्याच्या बाजूचा जो मोबाईल पाहणारा होता का तो पण म्हटला अरे 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 कुऱ्हाड लागली याला कुऱ्हाड, आता काय करावं नेमकं, इथं दवाखाना नाही जवळ, कुरुंदा तर खूप लांब आहे, आता याचं रक्त किती जाईल म्हणून तो बोंबलायला लागला. पण बाजूचा जो होता का तो विचारसागर वाचलेला होता, त्यानं प्रभाकर वाचला होता, त्यानं ज्ञानेश्वरी वाचली होती. तो मला झालं काय नेमकं, तो म्हटला याच्या मांडीला कुऱ्हाड लागली आणि याच्या मांडीला कुऱ्हाड लागल्यामुळं आता याला दवाखान्यात कसं नेऊ, नेमकं कुणाला फोन लावू. पेपर वाचणारा हुशार होता, म्हटला याला स्वप्नात लागलेली जखम झालेली जखम, या जखमेवरती उपाय जर कोणता असेल तर याला दवाखान्यात नेण्याच्या भानगडीत पडू नको, कुणी ॲम्ब्युलन्सला फोन लावू नको, नाही तर तुला अटॅक येईल तू जाग्यावर मरशील. याची जखम जर बरी करायची असेल तर याला एक चापट हाण आणि याला झोपतून जागं कर, याची जखम आपोआप बरी होईल. माऊली किती गोड बोलली बघा. स्वप्नीची या घाया ओखद चेवोची नये धनंजया, ते अज्ञानची खांडावया ज्ञानची खडग, स्वप्नीचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण. आणि म्हणून स्वप्नातलं जखम बरी करण्यासाठी जाग करणं हा त्याला एक मोठा उपाय आहे. तसं अनादिकालाचं अज्ञान नष्ट करायचं असेल तर त्याच्यावर सगळ्यात मोठं जर शस्त्र कोणतं असेल तर त्याचं नाव आहे ज्ञान. 4थ्या अध्यायात सगळ्यात प्रसिद्ध एक श्लोक आहे, तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिस्तत्वदर्शिनः, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियती अनावे तरी संताया भजावे सरस्वसी. जेथ ज्ञानाचा कुरटा सगळ्या ओव्या पहा, म्हणजे आपल्याला कळेल की अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञान केवढं मोठं आहे. हे ज्ञान आम्हाला पाहिजे महाराज. हे ज्ञान नेमकं कुरुंद्याच्या बाजारात भेटतं का? ज्ञान भेटतं कुरुंद्याच्या बाजारात? सध्याच्या काळात कीर्तनातसुद्धा ज्ञान भेटणं दुर्मिळ झाले. काय लोक म्हणतात कीर्तनकार असे लावा की तमाशाची धान आलं नाही पाहिजे, तमाशाची आठवण आली नाही पाहिजे. मायबाप हो, येणाऱ्या पिढीला जर शाप द्यावा वाटत नसेल तुम्हाला तर कीर्तनात येऊन विनोदाची अपेक्षा ठेवणं बंद करा. कीर्तनात येऊन तुम्ही विनोदाची अपेक्षा करता, हसण्याची रडण्याची अपेक्षा करत असाल तर तुमचे येणारे लेकरं बाळं म्हणतील आमच्या मायबापानं नेमकं आम्हाला शिकवलं तरी काय. असं कीर्तन, असा सप्ताह, अहो कीर्तन असं ऐकावं की लोकांनी म्हणलं की रात्री जेवलो, पंक्तीला जेवलो, कीर्तनात पण जेवलो, आता जरा कमी भूक लागली, असं कीर्तन ऐकावं. करणाऱ्याने तसं करावं. मी काय बोलत होतो तुम्हाला की ज्ञान कुठं मिळेल तर ते ज्ञान फक्त संताजवळ आहे. ज्ञान जर संताजवळ असेल तर संत कुठे मिळतील? हो, संत सध्या गलोगलीनं झाले. महाराज म्हटले संत जेव्हा येतात अवताराला तेव्हा ते दिसायला आपल्यासारखे असतात. तोही नेत्री पाहे श्रवणो ऐकत्व आहे, परी तो सर्वता तैसा नोहे नवल देखा. महाराज म्हटले सामान्य रूपानं तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर ते माणसं दिसतात, पण ते अस्तित्वानं बघितले तर ते माणसं नसतात.
तर ते कोण असतात? ब्रह्ममूर्ती संत आजीबाई, भाऊ गेला म्हणून काही 1,500 भेटणार नाहीत असं नाही, भेटणार. आता टाळी वाजवाय कंजूशी करू नका, वाजवा टाळी. लोक म्हणत हो द्या तुमचीच हिवशी, आम्ही कशाला आठवा वाजवाव, आमच्या मुंबईला नका धक्का लागू देऊ. सामान्य रूपानं त्यांच्याकडे बघितलं तर ते दिसायला आपल्यासारखे असतात, बोलतात आपल्यासारखे. समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारखे. मारोतराव महाराज दिसायला आपल्यासारखे होते, बोलायला आपल्यासारखे बोलत होते, आपल्यापेक्षा चांगलं बोलत होते, पण ते असायला कसे होते? ब्रह्म होते. मोतीराम महाराजचा फोटो बघा तुम्ही, फोटोमध्ये महाराज बघा. मोतीराम महाराजच्या फोटोमध्ये असा एकही फोटो नाही की महाराजांच्या पायाला पट्टी नाही. ती पट्टी कशाची होती हो? बोला की. ती पट्टी जखमची होती, एक जखम झाली होती आणि त्या जखमेवर त्यांनी पट्टी बांधली होती. आणि ती जखम अशी होती की त्या जखमेमध्ये 2 किडे पडले होते. आणि मोतीराम महाराज त्या किडेला रोज साखर टाकायची. काटा जर बोडा मच्छर जर चावला तर लोक म्हणतात त्याचा डायरेक्ट जीव घेतात, त्याला मारून टाकतात. मच्छर चावला तर आम्हाला सहन होत नाही, पण मोतीराम महाराजांनी 2 किडे कितीतरी वर्ष सांभाळले. साक्षात ब्रह्म नाही तर काय सांगा मला तुम्ही. शरीराच्या संदर्भात ज्यांची आसक्ती नव्हती, ज्यांचं शरीरावरती प्रेम नव्हतं, ते ब्रह्म म्हणायला काय हरकत आहे? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अवताराला आले नसते ना मंडळी, तर हा सप्ताह देखील झाला नसता. तुमच्या आमच्यासाठी ते अवताराला आले, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आले. मी ते एवढं म्हणेल, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती, तुकोबरांनी गाथा लिहिला नसता, तर माझ्यासारख्या कुसं न पिकणाऱ्या जमिनीतल्या लेकरांना कधी तत्त्वज्ञान बोललं नसतं. हे सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर ते फक्त ज्ञानोबरायचे आहेत, तुकोबरायचे आहेत. तुकोबराय जन्माला आले नसते तर आज मराठवाड्यातला बहुजनातला पोरगा कधी धोतर नेसून कीर्तन केलं नसतं त्यानं. हे सगळे उपकार जर कोणाचे असतील. पण माझं एक वाक्य आहे, ते तुम्हाला पटलं तर बघा. जग विसरा पण संत विसरू नका. जगाला विसरा. मी ते एवढं म्हणेल, तुमच्या मायबापाच्या नंतर अजून लाल जन्माला आला नाही तुमचं हित करणारा. तुमचे मायबाप जर सोडले तर जगात असा एक व्यक्ती जन्माला आला नाही की तुमचं हित करणारा असेल. केवळ फक्त संत आहेत. माझी विनंती आहे आपल्याला,
जग एका बाजूला ठेवा, जगातील नाते सोडा, पण संतांचं तुमचं नातं कधीच सोडू नका, कधीच विसरू नका. का तर त्यांच्यासारखं हित करणारं जगात आपले मायबाप जर सोडे तर दुसरं कोणीच नाही. ते संत आहेत म्हणून आज आपलं कीर्तन आहे. उद्धराया आले दीनजना. महाराज ते ब्रह्ममूर्ती असतात हे आम्हाला माहिती आहे, पण नेमकं ब्रह्म कसं असतं हेच माहिती नाही ना. ब्रह्म 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 म्हणजे नेमकं काय? आज लोकांना ब्रह्म माहिती नाही. आज सामान्य माणसाला ब्रह्म माहिती नाही, यात नवल नाही. ब्रह्म कळलं नाही, यात नवल नाही. पण देवाच्या पत्नीला देखील ब्रह्म कसं असतं हे माहिती नव्हतं. देवाच्या पत्नीला ब्रह्माबद्दल शंका निर्माण झाली होती. रामायण चालू आहे झाडे बाबांचं. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे बघा. पहिल्या दिवशी झाला, मी आलो होतो इथं, ऐकत होतो रामायण. पार्वती मातेनं जेव्हा शंकर परमात्म्याकडे बघितलं आणि शंकर बोला, जेव्हा राम प्रभू एका झाडाला मिठी मारून रडत होते, सांग ना माझी सीता कुठे आहे? हे खग मृग मधुकर सेनी तुम देखी सीता मृगनेनी. पश्वादिकाला विचारायला लागले राम की सांग माझी सीता नेमकी नेली कुण? सुंदर वडाच्या झाडाला जाऊन रामप्रभूंनी मिठी मारली, म्हणजे तू वयस्कर आहेस, तुला माहिती असेल माझी सीता कोण्या रस्त्यानं गेली. अशोकाच्या झाडाला मिठी मारली, रामप्रभूंनी सांगितलं तू उंच आहेस, उंच आहेस तर बघ माझी सीता दिसती का तुला कुणीकडं. आणि जेव्हा मिठी मारणारा रडणारा राम शंकर परमात्म्यानं पाहिला आणि पाहिल्या पाहिल्या नमस्कार केला. आणि पार्वती मातेनं बघितलं, माझ्या नवऱ्यानं नमस्कार कुणाला केला. आणि मग पार्वती मातेचं जेव्हा मन विवळ झालं, मनात शंका निर्माण झाली आणि शंकर परमात्म्यानं सांगितलं हे जे समोर दिसते का हे कोण आहे? साक्षात ब्रह्म आहे, ब्रह्म. पार्वती माता म्हटले हे ब्रह्म? बायकोच्या वियोगानं रडतं ते कुठं ब्रह्म असतं का? आणि ब्रह्म असतं ते कधी रडू शकतं का? हे ब्रह्म नाही म्हटले. मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकले पहिल्या दिवशी, मग सतीनं परीक्षा घेतली आणि मग त्यांचं भांडण झालं. 87-88 हजार वर्षे त्यांचा वाद चालला, वियोग झाला. आणि त्याचं भांडण म्हणजे काय आत्ताच्या भांडणासारखं नाही. कोर्टात गेलं दरिद्री भांडण करू सुद्धा नाही तसं. कोर्टातलं जे भांडण आहे का नवरा बायकोचं, हे असं भांडण करू नये महाराज. दोघंही म्हातारी होतात पण रिझल्ट काय लागत नाही. आणि म्हणून असं दरिद्री भांडण करू नका. केला तर ब्रेकअप, तू तुपलं पाय, मी माझं पाहतो, काय आहे ते पाहू. असा त्यांचा वाद पेटला आणि परिणाम असा झाला दोघांनी पण एकमेकाचा वियोग केला. पण प्रेम खरं होतं म्हणून पुरा पर्वताच्या पोटी जन्माला आली पार्वती आणि पुन्हा लग्न झालं. आणि शंकर परमात्म्यासोबत सहज बसता बसता पार्वती मातेनं शंकर परमात्म्याचा मूड पाहिला. मूड बरं का महिला मंडळी, नवऱ्याला जर पैसे मागायचे असले तर त्याला कधी पैसे मागू नका. त्याचा मूड पाहायला पाहिजे की नेमकी ही मूडमध्ये आहे की नाही. काय म्हणायचं तुम्हाला? पोराची फी जर भरायची असेल, पोराची फी, पोरगं म्हटलं मम्मी तेवढे 5,000 रुपये माझे कॉलेजचे भरायचे दे ना. तर मम्मी म्हटली थांब, त्यांना आता विचारते संध्याकाळचं. मग विचारते कधी मम्मी माहिती आहे, शेतातून आल्या नाही. शेतातून आल्या ते गरम असतात का, तर कामाचा थकवा असतो ना. मग ती जेव्हा घरी येतात, जेवण करतात, हातपाय धुतात, जेवायला बसता बसता तुम्ही त्यांना 2 पोळीच्या कोरा ठेवता ठेवता पैसे मागा, तुम्हाला पैसे भेटून जातील. म्हणजे जेवण करताना नवऱ्याची आगाव असणारे 2 इंद्रिय गुंतलेले असतात. आगाव म्हणजे कोणते? एक हात जे ठाका हाणणार असतं का ते तळल कानाखाली, ते हात गुंतलेले असतात चपाती मोडायला. आणि तोफाचा मार करणारं तोंड, शिव्या देणारं तोंड, तुला काय ऐकलं आहे की नाही? ते तोंड घास चावता 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 गुंतलेलं असतं. म्हणून त्याची हिंमतच नाही तुम्हाला काय बोलायची. ते सरळ त्याच्या खिशातली चाबी काढणार, तुम्हाला पैसे घ्यायला लावणार. पार्वती मातेनं मूळ पाहिला शंकर परमात्म्याचा आणि मूळ पाहून पार्वती मातेनं सांगितलं ज्याच्यामुळं तुमचं माझं भांडण झालं होतं. कोणाचं भांडण झालं होतं? देवाच्या बायकोचं देवाचं भांडण झालं. आणि नवरा बायकोचं भांडण होणं लय गरजेचं आहे. तुम्ही केले नसेल तर घरी जाऊन करा. तुम्ही म्हणाल भांडणं लावायला आले का? होय बाबा, पण त्याचं कारण सांगतो. पदरचं बोलणारा महाराज नाही बरं मी, बरं का शिवाजी बाबा. घरी जाऊन भांडण करा, माईला सांगतो मी. भांडण जर नवरा बायको झालं तर प्रेम वाढतं, कमी होत नाही. असे 12 महिन्यात एखाद्यावर भांडणं असे तसे करू नका. व डिवरे मशिवानी पाहायचं, टप्पूच उचल की टाक. त्या भांडणा केल्यानंतर बघा तुम्ही विचार करा. माऊलीची ओवी आहे, रोषे प्रेम दुनावटे पर्यंत याचे. रुसणं आणि फुगणं जर कुठं होत असेल तर ते फक्त आपल्या प्राणप्रिय व्यक्तीसोबत होतं. कळलं का? झोपले का? जिथं आपलं खरं प्रेम आहे तिथंच रुसणं फुगणं होत असतं. एरी कुठे रुसणं फुगणं होत नसतं. आणि कोणी तुमच्या रुसला फुगला असेल तर ते खरं प्रेम नाही आहे. पण नवरा बायकोचं रुसणं फुगणं हे खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे.
म्हणून पार्वतीचं आणि शंकर परमात्म्याचं भांडण झालं. म्हणून तुम्हाला म्हणलो की जमलं ते एखाद्यावर करा, महिन्यातून भांडणं केले पाहिजे. वाढतं प्रेम. ज्याच्यामुळं तुमचं माझं भांडण झालं तीच प्रश्न आज मला सतावतोय की तुम्ही मला सांगा, बायकोसाठी रडत ती ब्रह्म कसा असेल, आणि ब्रह्म जे असेल तर बायकोसाठी रडत तरी कसा असेल. शंकर परमात्म्यानं सांगितलं, आता काय डोक्यावर हाणून घेऊ काय सती पार्वती, माय बापू हो, देवाच्या बायकोला एका जन्मामध्ये ब्रह्म कसा असतं हे कळालं नाही तर एकदा रामायण ऐकल्यानं तुम्हाला राम कळेल का? कळेल. लोक म्हणतात यावर्षी ग्रंथ बदला, गेल्या वर्षीच रामायण ऐकलं. झाले का तुम्ही शास्त्री एका वर्षातच झाले? पहिल्या जन्मात झालेली शंका सती आई साहेबाला की राम नेमका ब्रह्म कसा आहे हे कळालं नाही. 88,000 वर्षाच्या नंतर पुन्हा तिनं तोच प्रश्न विचारला. देवाच्या बायकोची ही पंचायत असेल तर जी माणसं इंस्टाग्रामला नको त्या रील पाहतात, फेसबुकला नको ते चित्र पाहतात, त्याला राम कसा कळेल सांगा मला तुम्ही, कळेल का? आणि म्हणून सत्याई साहेबांना पुन्हा प्रश्न केला, सांगा मला ब्रह्म कसं असतं ते. मग तुम्ही पण आहे का, ब्रह्म नेमकं कसं असतं शंकर परमात्म्यानं सांगायला सुरुवात केली. बिनु पद चलही सुनई बिनु काना, कर बिन कर्म करो निधि नाना, आनंद रहित सकल रस भोगी, बिनु वाणी वक्तावर जोगी, बिनु पद चलहि सुनई बिनु काना, कर बिन कर्म करो निधि नाना, आनंद रहित सकल तू म्हणती ना ब्रह्म ब्रह्म कशाला म्हणतात, ऐक. बिनु पद चलहि सुनई बिनु काना, ज्याला पाय नाही पण जे चलतं त्याचं नाव ब्रह्म. कर बिन कर्म करहो निधी नाना, ज्याला हात नाही पण जे जगात ते सगळे काम करतं त्याचं नाव ब्रह्म. आनन रहित सकल रस भोगी, ज्याला जीभ नाही पण जगात त्या सगळ्या पदार्थाचं जे स्वाद घेतं त्याचं नाव ब्रह्म. अग्नी ज्याला जाळू शकत नाही, वारा त्याला वाहून जाऊ शकत नाही, असं जे तत्व आहे ज्याच्याशिवाय अग्नी प्रज्वलितच होत नाही त्याचं नाव ब्रह्म. शब्द ज्याचं स्मरण करून देतो पण शब्दात तीच जे तत्व आहे त्याचं नाव ब्रह्म. शब्द हा आकाशाचा गुण आहे बरं. शब्द गुण कमा आकाश किंबवना शब्दू स्मरणदाने प्रसिद्धू परियया ही संबंधू नाही येते. ही प्रभाकरातली ओवी आहे, दुसऱ्या प्रकाशातली. शब्द ब्रह्माचं स्मरण करून देऊ शकतो पण शब्दात तीच जे तत्व आहे ना त्याचं नाव ब्रह्म. आणि असं जे ब्रह्म आहे का ते संताच्या रूपानं अवताराला येतं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, असे संत जेव्हा जन्माला येतात त्या संताच्या रजक्कनाच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागावी असं ब्रह्मदेवाला देखील वाटतं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ब्रह्मादिक त्यांची वंदे, ब्रह्मादिक त्यांची
त्यांच्या पायाचं दर्शन मला व्हावं. ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवली, का दर्शन घ्यावं वाटतं ब्रह्मदेवाला देखील. नाम घेता वदनी दोष जाते. ब्रह्मदेवाला वाटतं माणसाला का वाटू नये. ब्रह्मदेव म्हणजे कोण आहे. ब्रह्मदेव तालुक्याचा आमदार नाही, मिनिस्टर नाही, मुख्यमंत्री आहे का पंतप्रधान आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव नेमका कोण आहे ते तुम्हाला सांगतोय का मी. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो मडके रे. ज्या ब्रह्मदेवानं असे अनंत मडके घडवले तो ब्रह्मदेव ज्याच्याकडे सृष्टी उत्पत्ती सृजन खाता आहे. सध्या आपल्या गावची लोकसंख्या किती आहे. 2,500 आहे. 2,500 लोकसंख्या आपल्या गावची आहे. 16.5 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. आणि इंडिया पॉप्युलेशन जर तुम्ही आता गुगलला टाकलं, गुगलला लाईव्ह दाखवतं बरं इंडिया पॉप्युलेशन म्हणजे इंडियाची लोकसंख्या भारताची, तर 148 कोटीला वर झाली. सगळ्या विश्वामध्ये लोक 7 अरब राहतात. 7 अरब. भारतात 148 कोटी, महाराष्ट्रात 16.5 कोटी. तुमच्या गावात 2,500 लोक आहेत. पण इतक्या लोकांमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसासारखा आहे का. बोला की आहे का. नाही. आमचं घंट्याच्या कीर्तनामध्ये एक वाक्य 20 वेळा येतं. एवढा आमचा तज्ज्ञ अभ्यास. तेच वाक्य येतं पुन्हा पुन्हा. ब्रह्मदेवानं एवढे माणसं निर्माण केले पण एक माणूस दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही. बघ इथं दिसत नाही. भरपूर गावं मी पाहतो पण दुसऱ्या गावात काय दिसत नाही. इथं दिसतो म्हणजे दुसऱ्या गावात दिसतो असं नाही. एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसासारखा नाही. आहे का. आहे. चित्र काढायचं म्हणलं तर आपल्याला चित्र पद्धतशीर येत नाही. पण ब्रह्मदेवानं माणसं घडवली. एक माणूस दुसऱ्या माणसासारखं नाही. एकाचं तोंड दुसऱ्या तोंडासारखं नाही. एकाचं नाक तर दुसऱ्याच्या नाकासारखं आहे का. नाकं पहा नाकं. कायचं नाक एवढं धारदार आहे की बस माणसाला वाटतं त्याच्यावरच लिंबू कापू काय की. ते कंदी टोप्या आहेत ना, कंदी टोप्या. त्या कंदी टोप्यावानी कायचे नाक आहेत. पण कायच्या नाकाला शेंडा अजिबातच दिला नाही त्यानं. डबई गेली आणि कायची नाक. कायचं नाक खालून दबकाय वरून दबकाय मधातच टेंबुळायचं. कायचं नाक असं आहे. कायचं नाक उड्डाण पुलावानी त्यानं केले. कायला नाकच दिलं नाही. तिथं शोधून पाहावं लागतं नाक आहे की नाही. ते सूत्र विकायला लोक आहेत ना, नेपाळची सूत्र विकायला. त्याची सूत्र चांगली असतात पण त्याच्याकडे पाहिले की सूत्र घ्यावं वाटत नाही. का नाकच नाही होते सूत्र घ्यावं वाटतं का. त्याच्याकडे पाहिले असं वाटतं की नेमके सीताफळाचे डोळे उघडे की काय. मला सांगायचंय काय, एक नाक दुसऱ्या माणसासारखं नाही, एक चेहरा दुसऱ्यासारखा नाही, एक माणूस दुसऱ्यासारखं नाही. एवढा आर्टिकल पद्धतीनं ज्यानं शरीर घडवलं, आपली बॉडी घडवली, तो केवढा मोठ्या जगातला इंजिनियर असेल विचार करा. असा एवढा तज्ज्ञ माणूस, त्या तज्ज्ञाला देखील वाटतं की संताचे रजक्कन माझ्या मस्तकाला लागावे. तुम्हाला आम्हाला का वाटू नये. त्या ब्रह्मदेवाला देखील वाटतं की त्याचे रजक्कन माझ्या पायाला लागावेत. का लागावेत. नाम घेता वदनी दोष जाते. संताचं नाव घेतल्या महाराज कितीही दोष असू द्या, माणसाचे दोष जळतात पळतात नाही, जळतात. आळंदी पंढरपूरच्या वारीत तुम्ही जाऊन बघा. पंढरपूरच्या वारीत 10 लाख लोक असतात. 10 लाख. सगळेच लोक देवाचं भजन करत नाहीत. सगळेच माऊलीच्या पालखीमागं चलत नाहीत. काही पापाचे कळप पळती पुढे. माऊली कुठं तर आपण कुठं. काय नुसते बिस्किटचे पुढे गोळा करत पळतेत. आहे की नाही. माऊली रे माऊली बिस्किटवर धावली. माऊली रे माऊली बिस्किटवर धावली. भजनाचा पता नाही, दिल्लीचा पता नाही. फक्त मुक्काम कुठशी आहे, जागा कशी भेटती याचा विचार. पण असा जरी माणूस असेल तर त्याचं पाप सगळं नष्ट होतं माऊलीचं भजन केल्यानं. तुम्हाला जोक वाटतो का महाराज. मोबाईलमधलं चित्र पाहिलं तर माणसाच्या मनात विकार निर्माण होतो असं आपलं मन आहे. पण जेव्हा आपण आळंदी पंढरपूरला जातो, एवढे लोक असतात. एका तंबू खाली झोपतात, एका टँकर खाली आंघोळ करतात, एका पंक्तीला लोक जेवतात. पण कुणाच्या मनात पाप येतं का सांगा मला. तर येतं. अरे आपल्या घरी 4 लोक असतील आणि 5वा माणूस आला तर आपल्या घरी स्वयंपाक कमी पडतो. पण 10 लाख लोक माऊलीच्या सोहळ्यात चालतात. कुणी उपाशी राहिला का मला सांगा तुम्ही. नाही. सगळे लोक जेवतात, सगळे बसतात. माऊली बसले की सगळे चालतात. एकालाही कशाची कमी पडत नाही. लोक नको ते चित्र पाहतात पण लोकांच्या मनात पाप येत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर कानावर माऊलीचं नाव पडतं. त्या नामाचा परिणाम असा आहे की माणसाचे सगळे दोष निघून जातात. नाम घेता वदनी दोष जाते.
अशा माऊलीकडे एखादा माणूस दुराचार भावनेने जरी गेला तर माऊली त्यांचं कल्याण करतात. अभंगाचं 3रं चरण. हो का दोराचारी हो का दोराचारी विजय संताकडे तुम्ही कोण्या भावनेने जा, कोण्या इच्छेने जा, संत तुमचं कल्याण करतात. हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. ज्ञानोबरायचा अजून एक दृष्टांत या चरणाला लागू नये. माऊली म्हणतात एकदा लोखंडाचं आणि सोन्याचं भांडण झालं. लोखंडाचं आणि परिसाचं भांडण झालं. परिसाचं भांडण झालं आणि परिसानं सांगितलं, अरे बाबा तू लोखंड आहेस. सध्याच्या काळात कुणाला चांगलं सांगायचं लाग राहिलं नाही. बरं कोणाला जर म्हटलं ना कीर्तनाला चला सप्ताह सुरू झालं आहे, लोक म्हणतात हां जिडा दिसतात तर माकड उसात काय म्हणायत लोक. त्यामुळे व्यर्थ आपली वाच्या शिनू नये, चांगलं सांगायचं लाग नाही. परीस म्हटलं अरे 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 लोखंड आहात तुम्ही, गंजून चालले, या ना इकडं मंडपात या. काही लोक गंजले पण परिसाच्या संगतीत नाही आली, कळलं तर पहा. हा काय काय कुजले गंजले पण परिसाचं त्यांनी ऐकलं नाही. परिसाचं काय महाराज, परिसानं सांगितलं माझ्या संगतीत मी तुला सोनं करून टाकतो. परिस म्हटला एवढा तू मोठा झाला होय माझं सोनं करून टाकायला. हो करून करून भागले आणि देवपूजेला लागले. आम्हाला माहिती आहे की तुम्ही आजवर केले वडे धोडेनं आता घालायला तुळशीला येडी. परिसाचं सांगणं त्याला खटकलं. तो लोखंड म्हटला मला निकृष्ट समजिलं का तू. लोखंडावर आक्षेप घेतला. आम्ही परिसन तू लोखंड. परिसन आपली सगळी भावकी गोळा केली, युनिटी गोळा केली. परिसाची भावकी म्हणजे कोण कोण, इळा, पास, कुसा, घन, हातोडा अशी सगळी त्यानं आपली युनिटी तयार केली. मिटिंग घेतली. म्हटलं परिसाचा बुगा करायचा आहे का, तर त्यानं आपल्याला हिनवलंय चिडवलंय. घन म्हटलं तुम्ही फक्त मला पाठिंबा द्या. काय तुम्ही पाठिंबा द्या, मी एकटा परिसराला संपून टाकतो. परिस शांत विचारा. घन पुढं निघाला आणि पाठीमागं सगळी त्याची पिलावं निघाली. घनानं परिसाच्या झोपडीत जाऊन सांगितलं. परिसाच्या झोपडीच्या समोर जाऊन घन म्हटलं परिसाला, ए परिसा ये बाहेर. लय तत्वज्ञान सांगत होता माझ्या संगतीत या तुझं सोनं करून टाकतो, माझ्या संगतीत या सोनं करून टाकतो. आम्हाला निकृष्ट समजितो, आम्हाला लोखंड समजितो तू. आम्हाला म्हणतो गंजता तुम्ही, कुजता तुम्ही, ये बाहेर म्हटले. जसा काय परिस शांत स्वभावानं बाहेर आला. जो परिस असतो का तोच शांत असतो, कळलं तर पहा. ज्या झाडाला लय फळं येतात का ते झाड वाकत असतं. हो नहार वृक्षके देखत चिकने पान, नमंती फळिनो वृक्ष हा नमंती गुणिनो जना, सुष्ट काष्ठाने मूर्खाश न नमंती कदाचन. विद्या विनयन शोभते. ज्याच्याकडे लय आहे का ते वाकून चालतं. परिस परिस होता म्हणून असा वाकत आला. घन मला काय कमी आहे का, आमचा कल्याण कराय पाहतो का. घन म्हटला ये बाहेर. परिस भीत भीत बाहेर आला. आणि परिस जेव्हा का भीत भीत बाहेर आला तेव्हा घनाने एकदाच उडी घेतली माधव महाराज दणकन परिसाच्या अंगावर. परिसाचा झाला बुगा. काय झाला, परिसाचा बुगा झाला. पण जसा काय बुगा होण्यासाठी परिसाचा आणि लोखंडाचा स्पर्श झाला
घनाचा स्पर्श झाला. परिसानं जाता जाता का होईना घनाचं सोनं करून टाकलं. आगा फोडावया लागी लोह का मिळे परिसाची अंगी, तयाची या प्रसंगी सोनेची होई. फोडाय गेलेला घन परिसानं सोनं करून टाकला. तसं माऊलीच्या दरबारात एखादा चोर जरी गेला तरी त्या चोराला लोक चोर म्हणतात. माऊली काय म्हणतात लोक? माऊली बाजूला व्हा, बाजूला व्हा. चोर असतो तो. हौशे गौशे 900 लोक वारीला जातात. पण सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा काय असेल तर माऊली माऊली माऊली. मला म्हणायचं एवढी जर निष्ठा समाजाची आपल्यावर असेल माऊलीच्या नजरेनं तर आपल्याकडं माऊलीचा एकतरी गुण असला पाहिजे. काय असला पाहिजे? माऊलीचा एकतरी गुण असला पाहिजे. असं संताचं अंतकरण असतं महाराज. खट नट्ट यावे शुद्ध होऊनी जावे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती धरावे पंढरीची. याचं शेवटचं चरण आहे. खट नट यावे शुद्ध होऊनी जावे, तोंडी पिठी व्हावे चोखा मेळा. एका गावामध्ये असाच मी अभंग घेतला होता. हा खट नट ती गुढीपाडव्याचा प्रसंग, टाळी वाजवावी. मी आता तर टावर खालीच रेंज नाही. इरीच्या शेजारचंच वाकानं कोरडं राहायला लागलं. चुकीच्या लोकांना तर ओव्या सांगत नाही ना मी. विठाला विठाला. एक जण म्हटला माझं अर्ध डोकं दुखायला लागलं. म्हणजे बरोबर आहे, जितकं असतं तितकंच दुखतं. कळलं का? मी तुम्हाला अभंग सांगत होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी माझं कीर्तन होतं. मी अभंग घेतो टाळी वाजवावी. ठीक आहे, ओके. म्हटलं महाराज तुम्ही सगळं सांगितलं कीर्तनात. गुढी कशी उभारावी, काय करावं, नेमका फाटा गाठी तांब्या या सगळ्या गोष्टीचं आम्ही चिंतन केलं. सगळ्या शेवटी सांगितलं खट्य नट्य यावे शुद्ध होऊनी जावे. तो म्हटलं तुम्ही कीर्तनात खट्टन आणि नट सांगितलं नाही, कसं आहे ते? म्हटलं खट आणि नट का नाही सांगितलं? कारण माझं गाव इथून 450 किलोमीटर लांब आहे. कदाचित कीर्तनात खटही असू शकतो, नटही असू शकतो. त्यांनी माझी गाडी आडवी करू तरी काय, माझ्याकडं आहे तरी काय त्याला द्यायला? नाही म्हटले सांगा सांगा. म्हटलं आता तू एकांतात भेटला म्हणून सांगतो. आता मला इथं सांगायला भीती नाही, कारण माझं गाव जवळ आहे. ते म्हटलं खट म्हणजे कशाला म्हणतात आणि नट म्हणजे कशाला म्हणतात? खट म्हणजे कोणतं असतं माहिती आहे? जनावराच्या पाठीवर जखम झाली की बरोबर त्या जखमेवरती कावळा चोंच मारतो ना, जो जखमेवरती चोंच मारतो त्याचं नाव खट. एखादं म्हटलं ना काय माधव पखवाज वाजितो र मरचोलचा, त्याला काय कळतं म्हणजे त्याला ताल कळत नाही. एखाद्याला म्हटलं काय धामणगावचे माणसं विश्वनाथ महाराज माधव महाराज स्वभावाने शांत गायन करायला लागले तर इतकं छान, त्यामुळे त्याला स्वर कळत नाही. कुणी म्हटलं काय चोंडीचा प्रसाद कीर्तन करतो राव, हा 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 खरंच पोरग कीर्तन करतं, त्याला टाइम कळत नाही म्हणजे किती झाला ते मांडी गवून आली कळत नाही त्याला. हे काय कीर्तन आहे का कुठं? हा जो जखमावर चोंच मारतो का त्याचं नाव खट. आणि नट कशाला म्हणतात माहिती आहे? नट कीर्तनात आला की साधुवानी बसल. निवडणुका आल्या की येऊन येऊन येणार कोण, आमच्या साहेबाशिवाय आहे तरी कोण. वाईची जत्रा आली की शिट्ट्या फुकील तिकडे जाऊन. म्हणजे जिथं जाईल तिथं रंग बदलतो का तो नट, आणि जो जखमेवर चोंच मारतो तो खट. असा खट आणि नट जरी तो माऊलीच्या ह्याच्यात गेला, संगतीत गेला तर माऊली त्यांचं कल्याण करतात. संत कृपे त्वरित उद्धरती. नामदेव महाराज म्हणतात अखंडित नामा त्यांची वाट पाहे. असे संत जेव्हा जन्माला येतात तेव्हा रात्रंदिवस त्यांचा मला संग लाभावा याच्यासाठी मी वाट पाहतोय. विठोबा रखुमाई असेल की ते संत माझ्या जीवनात यावे, त्यांचं मला ध्यान लागावं. तर कधीतरी आम्हाला पण वाटलं पाहिजे नामदेव महाराजमध्ये पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे लढिवाळ भक्त होते. म्हणून अशा नामदेवरायाचा आम्ही अभंग आपल्यासमोर ठेवला. मंडळी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना, ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवले, नाम घेता वदनी दोष जाते. मी अगदी संक्षिप्त रूपाने या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला.
अभंग एवढा व्यापक नजरेचा आहे मंडळी, बोलावं तितकं कमी आहे. ब्रह्म हे जे शब्द याच्यातला आहे का, एवढा विस्तार करण्याचा हा विषय आहे. जिथं आळंदीवरती 4-4 महिने चर्चा चालते, पंढरपूरला चातुर्मासात तज्ज्ञ लोक जेव्हा याच्यावरती 5-5, 10-10 वर्ष चिंतन करतात, असा हा व्यापक विषय. या विषयाचं थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काय बरोबर आहे ते माझ्या गुरुपरंपरेचं आहे, आणि जे काही चुकीचं आहे ते माझ्या ठिकाणी राहण्याचे, खाण्याचे, फिरण्याचे, भूमीचे दोष असतील, तुम्ही ते मला वापस करसाल, जेणेकरून तुम्ही इथं मला सांभाळून घेतलं, पुढं लोक सांभाळून घेतील न घेतील म्हणून माझी चूक तुम्ही मला सांगा. मी कोणाचीही माझी चूक जर कुणा मला दाखवली आणि ती जर स्पष्टपणानं दाखवली तर मी ती स्वीकारत असतो महाराज. मी तुम्हाला आपल्या अभंगात हात घालताना सांगितलं की आपलं अज्ञान कधी झाकून ठेवू नये, आपली कमी कधी झाकून ठेवू नये. स्वरातलं कळत नाही का, तर मग लागलेला पखवाज कधी आपण बिघडू नये. खालून हाना, वरून हाना, इकून हाना, तिकून हाना. पखवाजांना हातोडी फेकून हाणायला पाहिजे अशा माणसाला तुम्हाला सांगतो. स्वराचं कळत नाही का, तर लागलेला विना आपण बिघडू नये. उगत लागलेला विना खुट्या पिनकळाच्या लोकांवर वजन हाणायचं, ते वजन एरीच कळत असतं बापा पंचपदीतच. तुम्ही किती पाण्यात आहे. जो खानदानी रईस है तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई नई है. उकळत्या पाण्याला खळखळाट जास्त असतो, म्हणून या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. 48 वर्षापासून 49 वर्षापासून आज 49वं वर्ष तुम्ही अगदी थाटामाटामध्ये संपन्न करत आहात. सप्ताह केल्यानं होतं काय, सप्ताह केला म्हणजे काही मोदी साहेब फंड टाकत नसतात, योगी आदित्यनाथ तुम्हाला सर्टिफिकेट देत नसतात, मुख्यमंत्री तुमच्या गावात येत नसतात. आज लोकांचा समज असा आहे की सप्ताह करणं म्हणजे गाव बुडवणं. तुम्हाला नवल वाटेल, ज्या गावामध्ये सप्ताहाच्या संदर्भात अशी भूमिका आहे का, माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की ज्या गावातल्या लोकांना वाटतं की सप्ताह म्हणजे गाव बुडवणं, तर त्या गावामध्ये कमीत कमी शाळा डिजिटल असली पाहिजे, त्या गावात वाचनालय डिजिटल असलं पाहिजे, त्या गावात व्यायामशाळा चांगली असली पाहिजे, त्या गावात पाणी फिल्टरचं पाहिजे, त्या गावात त्या लोकांना गरम पाणी घरात तापवायची गरज पडली नाही पाहिजे, त्या गावातल्या लोकांना गरम पाणी डायरेक्ट सगळ्या गावाला भेटलं पाहिजे. आणि सगळं ज्या गावात हे सगळं आहे का, त्या गावातला सप्ताहसुद्धा खूप चांगला असतो. खूप ज्या गावची लोकसंख्या 2000 आहे मायबाप, त्या गावातला प्रत्येक माणूस जर रोजची 10 रुपयाची तंबाखूची पोळी खात असेल तर त्या गावचा वर्षाचा खर्च 73 लाख रुपये होतो तंबाखूला चुना लावण्याचा. किती झोपले का? 73 लाख नुसता तंबाखूला चुना लावण्याचा खर्च. आंब्याचा सुद्धा सुवर्ण महोत्सव पुढच्या वर्षी आहे. पुढच्या वर्षी आंब्याचा सुवर्ण महोत्सव आहे. माझंच भागवत आहे, यावर्षी माझंच भागवत आहे. तुमचा आणि त्यांचा सुवर्ण महोत्सव एकाच वर्षी येतो. हे 2 सुवर्ण महोत्सव महाराष्ट्रामध्ये लोकांना कळाले पाहिजे की काय मराठवाड्यात सुवर्ण महोत्सव संपन्न होतात. तुम्ही ते कराल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जाता जाता 2 गोष्टी सांगणार आहे म्हणजे कविता म्हणणार नाही, मी इतका हुशार नाही मी. 2 गोष्टी अशा आहेत की वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप कधी डोळ्याने पाहू नका. आपल्या चपला दुसऱ्याच्या दारात, दुसऱ्याच्या चपला कधीतरी आपल्या दारात सुटत असतात, हे मरेपर्यंत विसरू नका. देव माफ करील तुम्हाला, पण तुमचं कर्म कधी तुम्हाला माफ करणार नाही. कर्म देवाला चुकलं नाही, संताला चुकलं नाही, तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पालाय सांगा मला तुम्ही. आम्ही कोणाच्या वाईट नजरेकडे पाहू नका अजिबात. पुराणा माझी विनंती आहे, तरुण आहात, मी पण एक तरुण आहे. तरुण आहात तर तुम्ही तुमच्या तारुण्याचा चांगला फायदा घ्या. तरुणपणामध्ये रक्त गरम असतं आणि ते गरम रक्त कुठेही खर्च करू नका. एखादा गावात माळकरी जर असेल तर त्या माळकऱ्याची टिंगलटवाळी करू नका. त्या गावात एखादा कीर्तनकार असेल तर त्या कीर्तनकाराची निंदा करू नका. तरुणपणामध्ये असं काहीतरी कमवायचं असतं जेणेकरून आपलं म्हातारपण चांगलं गेलं पाहिजे. तरुणपण म्हणजे देवानं दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे, सगळ्यात मोठी. मनानं जे जे निर्माण केलं का मायबाप, ते तरुणपणानं पूर्ण केलं. बघा तुम्ही थोडं निरीक्षण करा, जे आपल्या मनात आलं ते तरुणपणानं पूर्ण केलं असं तरुणपण आहे. पण ते तरुणपण तुम्ही अशा ठिकाणी खर्च कराल जे करायला नाही पाहिजे, जेणेकरून तुमचं म्हातारपण वाईट येईल. असं तरुणपण खर्च करू नका. सगळ्या महिला मंडळाला माझी विनंती आहे, तुमच्या घरात नातू पंतू असतील, पोहरं मोठाले झाले असतील, नातू पंतू असतील तर त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. त्याच्या गळ्यात जर माळ घातली तर माझ्यासारखा कीर्तनकार होईल, भागवतकार होईल, कथाकार होईल, तो महाराष्ट्रातला फेमस कीर्तनकार होईल, गायक होईल, वादक होईल. याची मी आपल्याला शाश्वती देणार नाही. पण जेव्हा तो मोठा होईल, घरचा कारभारी होईल, कामाधंद्याला लागल, त्याच्या खिशात पैसे येतील, तेव्हा त्याला करून देऊन उचलून आणण्याची पाळी येणार नाही, याची मात्र खात्री मी तुम्हाला निश्चित देईन, निश्चित देईन, निश्चित.
बघा ना हे लेकरं महाराज, हे लेकरं नाही सध्या लेकरं म्हणजे रातीला लेकरं होती त्या किनवटला, राती इतके लेकरं होती, एवढी लाईन लेकरायची होती, संस्थेचे पोरं बिचारे ते असे नाचू लागले. हा हा मजा आली भजनाला. हा अरे कोण पाहतं कुणाच्या घरी किती जायजात आहे, कुणाच्या कपाळावर लिहिलं जातं का याच्या बँकेत किती पैसे नावं नाहीत, कुणाच्या कपाळावर लिहिलं जातं का याला किती पगार आहे, पण त्याच्या डोक्यात ती टोपी, त्याच्या अंगातला पायजामा आणि धोती जर बघितली आणि ते जर ताल धरू लागलं मंडपात तर लोक म्हणतात कोणाचं पिल्लू आहे रे. ते ज्याचं पिल्लू आहे ते जर मंडपात असेल तर त्याच्या चेहऱ्याकडे तुम्ही पहा एकदा. कलेक्टर झालेल्या पोराचा जेवढा आनंद ज्या बापाला होत नाही का तेवढा आनंद पोरग मंडपात फुगडी खेळताना होतो. हा वारकऱ्याचा आनंद आहे. म्हणून वारकरी झालं पाहिजे. तुमच्या गावामध्ये 50व्या वर्षापर्यंत एक तरी पोरगा आळंदीला गेलं पाहिजे आणि तो बेसिकली असा कीर्तनकार तयार झाला पाहिजे, तर तो सुवर्ण महोत्सवाचा रिझल्ट आहे. म्हणून वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. बाबा महाराज सातारकराचे जे आजोबा होते दादा महाराज सातारकर, त्यांच्या वयात आम्ही गेलो, त्यांचं जीवनचरित्र वाचले एकदा मी बाबा. तर त्यांच्या जीवनचरित्रात अशी गोष्ट आहे की त्यांनी पंढरपूरच्या वास्कर फडात माळ घातली होती, वास्कर फडात. आणि पंढरपूरच्या वास्कर फडात 25व्या वर्षामध्ये त्यांनी माळ घातली. 25 वर्षाचा तरुण पोरगा वाळवंटात नाचायला लागला. मराठवाड्यातली वारकरी गेली, म्हटली काय पागल बिगल झाला की काय नाचायला लागला, काय दारूगिरी पेली की काय नाचायला लागला. तेव्हा दादा महाराजांनी उत्तर दिले, म्हटले मी नाचतोय का याचा मला आनंद एवढा आहे की मी माळ घातली म्हणून नाचायलो. म्हणजे माळ घालणं म्हणजे नेमकं काय आहे. तेव्हा दादा महाराजांनी जे उत्तर दिलं का ते हृदयात सेव करण्यासारखं आहे. दादा महाराज काय म्हटले माहिती आहे, मी काल मेलो असतो तर कुणाचा म्हणून मेलो असतो, मी आज जर मेलो तर लोक म्हणतील ज्ञानोबा तुकोबाचा माणूस मेला म्हणून नाचतोय. काय प्रेम आहे महाराज. भगवान महाराजाचं नाव माहीत नाही असा एकही व्यक्ती या गावात नाही आहे का. भगवान महाराज मला सांगायचे प्रसाद, आपला परमार्थ कामालाच येणार महाराज आणि आपला सोहळा सोहळ्यासारखाच होणार निश्चित. मरसूळमध्ये भविष्यात तितके लोक येणार नाहीत एवढे लोक महाराजांच्या शेवटच्या अंत यातला आले होते. मला काय म्हणायचे, आपण जगलो कुणासाठी यापेक्षा मरताना कुणाचे म्हणून मेलो खरंच जीवन सार्थक झालं. मरताना कुणाचे म्हणून मेलो. आजही तुम्ही जर रायगड किल्ल्यावरती गेलात तर रायगड किल्ल्यावर एकदा तरी रायगड किल्ला पहा. एकदा तरी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि समाधीच्या पुढं दुसरी समाधी आहे, ती कुत्र्याची समाधी. लोक त्याची पूजा करतात, महाराजांच्या समाधीची पूजा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षे झिजवली स्वराज्यासाठी आणि कुत्र्यानं असं नेमकं केलं तरी होतं काय, हे लोक त्यांच्या समाधीची लोक पूजा करतात. मला एक म्हणायचे, कुत्रा तो कुत्रा असतो, तो पिंपळ्यातला का असेना का रायगड किल्ल्यावरचा का असेना, आज लोक त्याची पूजा करतात. इथल्या कुत्र्याला कोणी भाकर टाकत नाही. बैल तो बैल असतो, तो माऊलीच्या पालखी सोहळ्याचा का असेना का आपल्या गोठ्यातला का असेना, आपल्या बैलाची पूजा फक्त पोळ्याच्या दिवशी असते, पण माऊलीच्या बैलाची पूजा रोज असते. काय कारण आहे हो, त्याचं एकच कारण आहे, जीवन जगत असताना ते कुणासाठी जगले. तो कुत्रा जगत असताना राजासाठी जगला, नवे नवे मरताना सुद्धा राजाचा म्हणून मेला. परिणाम काय झाला, समाधीचा अभिषेक. अरे कुत्र्याची पूजा जर होत असेल तर सज्जन लोकांसाठी जगल्यानं तर तुम्ही आम्ही माणसं आहोत. पवित्र जीवन जगा, पवित्र तुळशीची माळ घाला आणि पवित्र जीवनाची सुरुवात करा. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर तर सोशल मीडिया आहे, सगळ्याकडे मोठमोठे मोबाईल आहेत. एक काम धर्मासाठी करायला काय हरकत आहे, नको ते आपण मोबाईलमध्ये पाहतो. चॅनलचं नाव एकदा सांगा, कीर्तनवाणी या चॅनलवरती तुम्ही सर्च करा आणि तिथं जे बेल आयकन सबस्क्राईब आहे, घंटी आहे, ती घंटी एकदा वाजवा, जेणेकरून आपला सप्ताह आपल्या मोबाईलमध्ये जाईल, आहे की नाही. आज इथलं कीर्तन तुम्ही इथं ऐकलं, पण यांच्या माध्यमातून सगळं जग कीर्तन ऐकणार आहे. पण ते ऐकील कधी, जेव्हा ते जगापर्यंत गेलं तर ती जगापर्यंत पोहोचायचं काम तुमच्या एका घंटीनं होतं. म्हणून देवळातली घंटी जशी वाजवता का तशी यांची पण घंटी वाजवा, म्हणजे यांच्या चॅनलची वाजवा, अशी आपल्याला विनंती आहे. जय विठ्ठल. आज आपल्या सप्त्यातील 5व्या दिवसाची सेवा हरिभक्त पारायण प्रसाद महाराज चोंडीकर यांनी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले या अभंगावर आपल्याला अमृतरूपी ज्ञान दिलेलं आहे. गाववाल्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसंच त्यांच्या कीर्तनात ज्येष्ठ असून सुद्धा कृपया कोणी उठू नका. वामन महाराज
झाडे ज्यांच्या वाणीमधून आपण रामायण ऐकतो ते सुद्धा भजनाला उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर वरताळा येथील मंडळी, भजनी मंडळी धामणगावची, तसेच आपले वरताळ्याचे पंडित आणि विशेष उपस्थिती महाराज जाधव असल्यामुळं मुद्दाम आपले महाराजाची भक्ती करणारे प्रदीप जाधव म्हातारगावकर बी विशेष करून उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा अभिनंदन. सर्वांना विनंती आहे, पुरुष महिला सर्वाकरताचे आहे, कोणी उठण्याची गडबड करू नका. उद्याचे कीर्तन हरिभक्त पारायण कबीर महाराज अतार सातारा यांचं उद्याचं कीर्तन आहे. असं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही विनंती. आज हरिदिन असल्यामुळं महिलाला सुद्धा चहा आहे. सर्वांना विनंती आहे, चहा घेतल्याशिवाय कुणी उठू नये. तसंच या ठिकाणी आपलं चॅनल कीर्तनवाणी हे सुद्धा आपल्या गावामध्ये सेवा देत आहेत. त्यांचंसुद्धा गाववाल्यांच्या वतीनं अभिनंदन.